आज जागतिक डॉक्टर दिवस आहे आणि माझ्यासोबत अत्यंत गोड अशी अभिनेत्री आहे. आता तुम्ही विचार कराल की डॉक्टर दिनाला अभिनेत्री काय संबंध. तर या अभिनेत्रीला खरं तर व्हायचं होतं डॉक्टर, पण झाली अभिनेत्री. आणि मी बोलते आहे मयुरी देशमुखबद्दल. खुलता कळी खुलीना या मालिकेतली आपल्या सगळ्यांची लाडकी मानसी. मानसी, खूप खूप स्वागत आहे तुझं ABP माझामध्ये. थँक्यू राखी. म्हणजे हे खूपच शॉकिंग होतं जेव्हा मला कळलं की तू डेंटिस्ट तुला व्हायचं होतं. तू त्याच्यासाठी एज्युकेशन घेतलं, तसं अभ्यास केला, इंटर्नशिप केली. हे सगळं सुरू असताना अचानक अभिनयाचा टर्निंग पॉईंट कसा काय आला? ॲक्च्युली मला परफॉर्मन्स आर्ट या क्षेत्रात खूप आधीपासून करिअर करायचं होतं किंवा लायकिंग होती. आणि 10th किंवा 12thमध्ये जेव्हा आपली लाईन आपण चूज करतो, वेदर इट इज सायन्स किंवा कॉमर्स, मी असं एकदा बोलून पाहिलं होतं की मला आर्ट्स घ्यायला आवडेल कारण आय लाईक लँग्वेजेस. पण मी अभ्यासात बरी होते आणि आपल्या घरच्यांचं त्या काळात स्पेशली एक 10 वर्षांपूर्वी चांगल्या स्टुडियस मुलांनी सायन्सकडे ऑप्ट करावं हा एक जनरल ही एक ओपिनियन होती. सो तसं मला समजवलं आणि आय ऑप्टेड फॉर सायन्स. त्याच्यानंतर डेंटिस्ट्री आणि हे सगळं करत असताना कुठेतरी बॅक ऑफ द माइंडमध्ये होतं की हो हे चांगलं आहे, हे आवडतं आहे, पण काहीतरी मिसिंग आहे. आणि ते काहीतरी मिसिंग काय याचा शोध आपण घेऊया आणि ते जर सापडलं तर त्याचा पाठलाग करूया असं मी ठरवलं होतं. आणि माझी ॲडमिशन पण खरं तर खूप लेट झाली होती डेंटलला. सो पहिलं वर्ष अगदी ते कोपअप करण्यात गेलं आणि टू गेट इन टू दॅट स्ट्रीम. सेकंड इयरला मला जाणवायला लागलं की हो आता म्हणजे लाईफ क्लिअर दिसते आहे की मी डेंटिस्ट होणार आहे, हॅव अ क्लिनिक, स्पेशलायझेशन कशात तरी करणार. पण मजा नाही आहे, काहीतरी आहे जे मला करायचं आहे आणि ते या फ्रेममध्ये नाही आहे. तिथून मग तो शोध लागला की मग काय करायचं आहे मला, मग काय आहे ते. अँड इव्हेंच्युअली मग मला एवढं माहिती होतं की मला हे एज्युकेशन कंप्लीट करावंच लागेल. अर्धवट सोडणार नाही मी, कारण एक काहीतरी आपण करायला घेतलं असं ते त्याला फुल स्टॉप द्यावा, मग दुसरीकडे वळावा असं माझं ओपिनियन आहे. आणि ते झाल्यानंतर मग मी जेव्हा माझ्या आईवडिलांना सांगितलं की मे बी मला इथे करायचं आहे करिअर, आणि मग मी मास्टर्स इन थिएटर आर्ट्स केलं. पेशंट्स हाताळले असतील तू इंटर्नशिपच्या काळात, तर तो अनुभव काय होता? मिक्स्ड होता अनुभव. हो, म्हणजे पेरिओडॉन्टिक्स हे जे डिपार्टमेंट आहे तिथे गम्स आणि बेसिकली स्केलिंग करतो आपण, की दात साफ करणे ढोबळ शब्दांमध्ये. तर बापरे, म्हणजे डेंटल कॉलेजमध्ये रुरल पेशंट्स पण भरपूर यायचे. तर एक पेशंट होता, त्याने जेव्हा तोंड उघडलं आणि मी त्याचं स्केलिंग करायला गेली तेव्हा मी त्याला विचारलं की तुम्ही म्हणजे दिवसातनं किती वेळा दात घासता, कारण फारच वाईट अवस्था होती त्याची. त्याने मला काय सांगितलं असेल, मी आयुष्यात दात घासले नाही आहेत. आणि तो पुढचा अर्धा तास मी श्वास बंद करून ते स्केलिंग केलं, कारण इट वॉज इम्पॉसिबल. सो ह्या रेंजचे पेशंट्स, म्हणजे इथून ते ऑफकोर्स सुजाण पेशंट्स असायचे. पण मग त्याच्यानंतर ब्रेकमध्ये आम्ही जे काही एक्सपिरियन्सेस सांगायचो एकमेकांना, तुझा हा पेशंट, माझा हा पेशंट. मयुरी, रिअल लाईफमध्ये तुझ्या नावाच्या आधी डॉक्टर लागलं नाहीये, पण ते मालिकेत लागलं. तर मग हा योगायोग होता की काय? योगायोगच होता हा, निव्वळ योगायोग. पण मग तुझं तेव्हा काय फिलिंग असेल? अरे बापरे, म्हणजे डॉक्टरांचा रोल या मालिकेत, पहिल्याच मालिकेत. हो, म्हणजे आनंद झाला, कारण मी बऱ्याच डॉक्टर्सला ऑब्झर्व केलं होतं. स्वतःही डॉक्टर होते, त्यामुळे एक सुरुवात पण त्या मालिकेची अशी होती की ती कॉलेजमधली आहे आणि ती शिकतीये. इव्हन निर्मला आत्याकडे ती इंटर्नशिप सॉर्ट ऑफ करतीये. तर त्या फेजेसमधनं मी गेली आहे. सो मी खूप रिलेट करू शकले त्याला. मग कधी सेटवर अशी मदत होती कोणाचा दात दुखला तर, अरे ही गोळी घेऊन टाक, किंवा बेसिक मदत होते. पण अतिशय मी खूप कॉन्फिडेंटली कुठलाही ट्रीटमेंट प्लॅन ह्यासाठी नाही सांगत. बेसिक गोष्टी सांगते, मला हे दुखलं तर हे करा, बरं तुम्हाला. तू सेटवर हो, म्हणजे कोणी विचारलं तर सांगते की आता रूट कनालची गरज आहे बघा, किडलाय दात किंवा काय. पण डेंटल सायन्स असं सायन्स आहे की ते इतकं दरवर्षी ॲडव्हान्स होत जातं, वेगवेगळे मटेरियल्स येतात ज्याच्या बाबतीत आत्ता मला माहिती नाही आहे. सो मी फार ओव्हर कॉन्फिडेंटली तू हे कर असं नाही म्हणत. एक सेकंड ओपिनियन घे, पण हे करणं आता गरजेचं आहे मला दिसतं. आणि नॅचरली मी पहिल्यांदा लोकांचे दात नोटीस करते कुठेही गेले तरी. तर तुझ्यातला डेंटिस्ट अजूनही कुठेतरी आहे, तुझे चांगले दात.
थँक्यू. आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊयात. मी तुला काही प्रश्न विचारेन, ज्याची उत्तरं अर्थातच मी डॉक्टरांना विचारलेली आहेत. सो मी तुला काही प्रश्न विचारेन तुझ्या फील्डशी रिलेटेड. बघूयात आपण आता मयुरी किती प्रश्नांची बरोबर उत्तरं देते आहे. सो आर यू रेडी? ॲब्सल्युटली. दुधाचे दात किती असतात? 20. बरोबर आहे, 20 असतात. सगळे उत्तरं मला डॉक्टरांनी सांगितलेले, माझं याच्यात काहीच नाही आहे. पहिला दात कधी येतो? 6 महिने. क्या बात आहे. तुझा कधी आला होता आठवते काय? बरं, तो पहिला दात आला की पहिला दात कधी पडतो? पहिला दात आला की पडतो तो अराउंड 6 years ऑफ एज, आणि त्याच दरम्यान 6 ते 7 वर्षांमध्ये आपला दुसरा दात येतो. म्हणजे मिल्क टीथ पडतात आणि परमनंट टीथ येतात. आठवत आहे तिला सगळं. तुझा पडला होता तेव्हा काय रडारड नाही, मला ती अम्युजमेंट होती. कारण मला सांगितलं गेलं होतं की हे ठेवलं उशी खाली तर काहीतरी झाड येतं आणि काहीतरी गिफ्ट मिळतं. हो, केलं होतं. पण गिफ्ट मला माहितीये का, गिफ्ट पत्त्यांची कॅट मिळाली होती, जी आम्हाला दरवेळेस पत्त्यांची कॅटच मिळायची कारण ती घरात अवेलेबल असायची. BDS चा फुल फॉर्म काय? BDS म्हणजे आता हे मला यायलाच पाहिजे, नाहीतर मला सगळे मारतील. बॅचलर ऑफ डेंटल सायन्सेस. क्या बात आहे. 32 दातांपेक्षा एक्स्ट्रा दात असतो का? जर असेल तर त्याला काय म्हणतात? हो, ऑफकोर्स एक्स्ट्रा असतातच, म्हणजे अनॉमलीज असतात त्या काही स्पेसिफिक केसेसमध्ये. पण त्याला काय म्हणतात, त्याला एक मिनिट, आय नो दिस. बुद्धीला जरा अभ्यास केलाय. किती वर्ष? 3 वर्ष. इंटर्नशिपचा 1 वर्ष. सुपर न्यूमररी टूथ किंवा टीथ, जर 2 दात असतील तर. क्या बात आहे. बरं, पुढचा प्रश्न, कुठल्या हिरोईन्सचे दात तुला आवडतात? डोळे बंद करून माधुरी दीक्षित. तिचं सगळं स्माइल, $1 million स्माइल, आणि मधुबाला इफ यू आस्क मी, वेगळ्या काळात तर. पण ती रिसेंटली मी माधुरीच्या पुढे जाऊ शकत नाहीये. डेंटल ॲडवाईस काय देशील? डेंटल ॲडवाईस खूप बेसिक आणि सिम्पल, की 2 वेळा ब्रश करणं हे सगळे सांगतातच, पण चूळ भरणं, म्हणजे तुम्ही काही प्यायलात किंवा काही खाल्लं तर चूळ भरा. कारण काहीही अक्युमुलेट झालं आणि ते टिकलं फार काळ तुमच्या दातांवर, तर मग इट गिव्ज वेज टू बॅक्टेरिया टू बिल्ड ऑन. तर मग ते नसेल करायचं तर जितक्या वेळा जमेल तुम्ही चूळ भरा. क्या बात आहे. खूप महत्त्वाच्या अशा टिप्स आज आपल्याला मयुरीने दिल्या आहेत, आणि तिचे इतके फॉलोअर्स आहेत, स्पेशली मेल. त्यामुळे खूप लोकांचे तू दात वाचवले आहेत, म्हणजे तुझ्या पद्धतीने ॲडवाईस. प्रॅक्टिस न करता निदान असं तरी. किती मोठी गोष्ट आहे ती. म्हणजे विचार कर, जर तुझं क्लिनिक असतं तर काय झालं असतं, म्हणजे बाकीच्या डॉक्टरांचं काय झालं असतं. आली नसती. थँक्यू सो मच मयुरी. खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. यू टू. येस.